तर विधान परिषद निवडणुकीसंदर्भातली आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात फडणवीसांचे हुकमी एक्के पाहायला मिळतात. विधान परिषदेसाठी भाजपनं 5 उमेदवारांची घोषणा केली. ठाण्यातून माधवी नाईक आणि कोकणातून प्रमोद जठार यांना रिंगणात उतरवून मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रभाव क्षेत्रात आव्हान उभं केलंय. विवेक कोल्हेंना दिलेला शब्द पाळत भाजपनं आपली राजकीय विश्वासार्हता जपली, तर सुनील कर्जतकर आणि संजय भेंडे यांच्या निवडीतून संघटन बळकट करण्यावर भर दिलाय. या संदर्भात अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याशी. शिवाजी, शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये फडणवीसांनी आपले हुकमी एक्के उभे केलेत. सुवर्ण नक्कीच आपण बघितलं तर ठाणे आणि कोकण हा शिंदेचा पारंपरिक बालेकिल्ला राहिला आहे. कारण आपण जर बघितलं विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदेना कोकण आणि या ठाणे प्रांतात मोठ्या प्रमाणावरती चांगली यश मिळालं होतं. तेच आता हिरत भाजपने एक आपले डाव टाकलेले आहेत. आपण बघू शकतो की माधवी नाईक यांना ठाण्यातून देऊन भाजपने एक तिथे फडणवीसांचे हुकमी एक्केच टाकलेत असं म्हणता येईल. आपल्याला माहिती आहे की कोकणामध्ये निलेश राणे आणि भाजप यांच्यातील जो वाद सुरू होता काही दिवसांपूर्वी विधानसभेच्या दरम्यान, त्या ठिकाणी सुद्धा जठार यांना उमेदवारी देऊन एक मोठा राजकीय संदेश दिलाय असे मानायला सुद्धा काही हरकत नाहीये. तर एक मोठा असे फडणवीसांनी हुकमी एक्के शिंदेच्या बालेकिल्ल्यात टाकले अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. ठीक, धन्यवाद शिवाजी संपूर्ण माहितीसाठी. तर एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात फडणवीसांनी आपले हुकमी एक्के दिलेत. प्रमोद जठार असू देत, माधवी नाईक असू देत, या दोघांनाही उमेदवारी दिली आहे.